पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीचं देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशभरामध्ये तीन तीन करोड झाडं लावण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे। त्याच्याच माध्यमातून आज मोठागाव परिसरामध्ये 250 झाडं लावण्याचा, आणि ही सगळी नेटिव्ह प्लांट्स आहेत, मोठी झाडं आहेत आणि पर्यावरणपूरक जी इथली लोकल प्रजाती आहे झाडांची ती लावण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि नुसते झाडं लावून थांबण्याचं नाही, पण झाडांचं संगोपन करण्याचा आमचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्याचबरोबर काही श्री भक्त देखील इकडे उपस्थित आहेत आज, आणि मोठ्या प्रमाणात इथे वृक्षारोपण आम्ही करतोय आणि पर्यावरणाला कुठेतरी एक आमच्या माध्यमातून एक आदरांजली देण्याचं काम या माध्यमातून होत आहे। दुसरा प्रश्न आहे, या अशा गोष्टींवर मला चर्चा करावीशी नाही वाटत, कारण पिंपळेश्वर मंदिर हा आमच्या हिंदू सर्व डोंबिवलीकरांच्या आस्थेचा आणि एक भावनिक विषय आहे। त्याच्यामुळे या विषयावर चर्चा करण्याचं नाही, ज्यांनी केलं त्यांना कळलं पाहिजे की आपण कुठलीही गोष्ट कुठे करायला पाहिजे, हे मला असं वाटतं। पण येत्या 8 तारखेला माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पिंपळेश्वर मंदिरला येत आहेत, आणि कुठलाही राजकीय कार्यक्रम न घेता तिथे एक धार्मिक वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। तिथे कीर्तनाचा मोठा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे, आणि त्या कार्यक्रमानिमित्त माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे त्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। नाही, त्याच्याबद्दल मला नाही चर्चा करायची, कारण आमचा जो हेतू आहे तो खूप शुद्ध आहे, आणि आम्ही फक्त आमच्या ज्या लोकांच्या धार्मिक भावना आहेत त्या कुठेही दुखावल्या जाऊ नये याच्यासाठी आमचा प्रयत्न। भारत माता